जालन्यातल्या अंबड नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजप आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केलाय। विकासाच्या मुद्द्यांवर भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा कुचे यांनी व्यक्त केलाय आणि कुचे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। भाजप आमदार नारायण कुचे साहेब सध्या आपल्या सोबत आहे। साहेब, मला सांगा, मतदानाला आता जोरदार प्रतिसाद नागरिकांचा दिसून येतोय, कसा निकाल लागेल अंबडचा? अंबड नगर परिषदच्या बाबतीत नम्रपणे सांगतो की इथला तुम्ही माहोल जर बघितला, या मतदाराला जर विचारलं, हे आता बघा, कायम प्रवाहाच्या विरुद्ध राहणारी माणसं आज अंबड नगर परिषद मध्ये विकासाला आणि भाजपला मत द्यायला तयार आहे। खरं आहे का खोटं आहे? हे ओपन सांगतात की आम्ही भारतीय जनता पार्टी आणि नारायण कुचे सोबत आहे। त्याच्यामुळे अंबड नगर परिषदची निवडणूक ही पूर्णपणे 22च्या 22 नगरसेवक आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं निवडून येईल, याच्यात मला तीळ मात्र शंका वाटत नाही। हा विजयाचा दुलाल 100% पडेल। मला हे मतदार सांगतात, हो, यांच्या चेहऱ्याहून सांगतो मी काल रॅली काढली, 5000 लोक रॅलीत होती। त्याच्यामुळे लोकांचा उत्साह बघितला, भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्यासाठी अंबड शहरातली जनता तयार आहे। अंदाजे किती टक्के मतदान होईल शहरात? 80 ते 75% मतदान होईल। वाढीव मतदान तुमच्याच बाजूला? 100%। तर हे होते भाजप आमदार नारायण कुचे आपल्या सोबत होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, विकासाच्या दिशेने लोक मतदान करतायत। लोकांचा प्रतिसाद जो आहे तो मला चांगला दिसून येतोय आणि त्यामुळे याही वेळेला अंबड नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यात येईल। नितेश महाजन, झी मीडिया, अंबड।